आज आपल्या सगळ्यांसाठी एक गौरवास्पद घटना घडलेली आहे आणि ती म्हणजे आपल्या अर्जुन कवठेकर सरांना आज यंग एंटरप्रेन्योर ऑफ द इयर अवॉर्ड घोषित झालेला आहे। तर या सगळ्यांची प्रतिनिधी म्हणून मी सावित्री मॅडम तुम्हाला विनंती करतो की तुम्ही अर्जुनचा सत्कार करावा। मी हा हार तिकडे हो अरे दादा अरे याच्या नाही हा अर्जुन खूप सत्कार करून घ्यायचे हा चिडचिड करण्याने मला शब्द दिला होता की नाही या ते तुमचे डोळे लाल होते ना? अहो सर मी तुम्हाला सांगितलं ना मगाशी मला नाही आले डोळे बघा। सर सत्कार बघत क्या बसल्यात फोटो घ्या या क्षणाची आठवण राहिली पाहिजे। तुला पण मुंडावळ्या मुंडावळ्या खुश नाही आज पहिला सोमवार आहे पहिल्या सोमवारी देवानं फळ दिलं असं वाटतंय मला। हे झालं तर किती चांगलं होईल ना ग। गंमत आहे बघ का खेत कळसानी गावाला वळसा पोरगी आपल्या समोरच आहे ते टाळी डोक्यावर पडलायस का? एक्सक्यूज मी सॉरी ते तुला सांगितलं होतं ना आता परत एकदा फुल अँड फायनल सांगते मला सारखं कॉल करून त्रास नाही द्यायचा कळलं? मी वेळ मिळेल तसा फोन करेन तुला नंतर फोन ठेव। मिस वशिला आय नो दिस इजंट माय बिझनेस पण कर्टसी म्हणून विचारतो कोणी फोन करून त्रास देतोय का? नाही सर तुमच्या आणि तुमच्या त्या सेल्फीवाल्या बॉयफ्रेंड मध्ये काही बिनसलं का? हा म्हणजे होईल ते सॉर्ट सर। मिस वशिला एक गोष्ट सांगू? हा बोला ना सर। तुझे पर्सनल फोन कॉल्स माझ्यासमोर अवॉइड करायच्या मला आवडत नाही। तुझा ड्रामा तुझे प्रॉब्लेम्स तुझ्यापाशी। सर ते मी स्वतःहून नव्हता फोन केला उलट तोच कट करायचा फोन आला की कट करायचा कळलं? हे वागणं अनएथिकल आहे की नाही? बॉस सोबत असताना बॉयफ्रेंडचा फोन उचलणं ही बॅड एम्प्लॉयची साईन आहे।
म्हणजे मी तुम्हाला बॅड म्हणत नाहीये, मी फक्त सांगतोय घरची जबाबदारी आहे असं सांगून नोकरी मिळवलीत ना, त्या घरच्या जबाबदारीची जाणीव ठेवा मिस वशिला. विद्याधर दादाच्या विश्वासावर आलाय तुम्ही इथं. उगीच त्याला कळलं तर विश्वासघात होईल, वाईट वाटेल त्याला. लक्षात ठेवा, जबाबदारीने वागा. मला गिल्ट देऊन गेला. मग तिरसट नेमकं आहे तरी कसं? याचं बोलणं कडू पण फाडू पण जावे. नाही 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 नाही, त्याच्याबद्दलचं मत पॉझिटिव्ह होत आहे. हा निगेटिव्ह आहे, निगेटिव्ह. हा निगेटिव्ह आहे, हा फालतू आहे आणि हेच सत्य आहे. मग तिरसट कायम तिरसट राहणार आहे, कळलं ना? कृष्णाई सोमवार पावला की ग. मला ना आता म्हणजे मी ना त्यांच्या लग्नात मात्र मंगलाष्टक मीच लिहिणार आहे. हा आली प्रिया, अगं त्यांच्या डोक्यावर आधी अक्षता तर पडू दे. अजून कशात काही नाही आणि तू चालली बुंदी वाटायला. मग काय करू ग. त्यांना नवरा नवरी म्हणून इमॅजिन केलं ना, तेव्हापासून इतकं भारी वाटतंय ना मला. काय करू काय नाही काही सुचतच नाहीये मला. परफेक्ट कपल. तू म्हणलीस तसंच झालं ग. काखेत कळसा आणि गावाला वळसा. सावित्री काही हुशार तर आहेच, पण आपल्या दादासारखी डॅशिंग पण आहे. हे मात्र खरंय. हा, एवढ्या कमी वेळेत ज्या पद्धतीने तिने सगळं सांभाळलंय ना, कमालच आहे बाई तिची. आपल्या अर्जुनला वटणीवर आणायला ना अशीच बायको हवी. पण कृष्णाई, तिची घरची परिस्थिती काही आपल्यासारखी नाही, तरी पण तुला ती सून म्हणून चालेल ना? प्रिया, श्रीमंती ना माणसाच्या मनात असायला हवी. भैरवाच्या कृपेनं आपल्याकडे जे आहे ते पुरेस आहे. आपण अर्जुनला आणि या घराला सांभाळणारी पोरगी शोधत होतो ना, सावित्रीच्या रूपानं आपला तो शोध थांबला. मग आता कधी बोलवायचं तिच्या घरच्यांना? तिच्या घरी कोण कोण असतं तुला माहितीये का ग? म्हणजे मला माहिती नाही, म्हणजे आमचं बोलणं नाही झालं तसं, म्हणजे डिटेल नाही झालं, पण एकदा ती बोलली होती मला. वेळ आहे अजून. कृष्ण, तुला घ्यायचा तेवढा वेळ घे बरं, पण मी काही थांबणार नाही आता. कशी सगळी माहिती काढते बघच तू. प्रिया, आम्हाला माहितीये तुला सावित्री आवडते. अगं कृष्ण, कधी एकदा तिला वहिनी म्हणून हाक मारते असं झालंय मला. एवढी घाई करून नाही चालणार आहे. एक गोष्ट लक्षात ठेव, की जे काय वाटतंय ना ते तुझं माझं झालं, पण आपल्याला जे वाटतंय ते अर्जुनला वाटायला हवं ना. त्यामुळे काही करताना ना जरा जपून. अर्जुनला जर काही कळलं ना आपण असला काहीतरी विचार करतोय तर काही भरोसा नाही त्याचा. सावित्रीला नोकरीवरनं काढून टाकेल तो. त्यामुळे काही करताना ना जपून पावलं उचलावी लागतील. यातलं कुणालाही काही कळता कामा नये. शाले शाले, इथं काय करते? सांगते सांगते, कभी खुशी कभी गम वाली बातमी आहे. कभी खुशी कभी गम. पहिलं बातमी सांग शाले. बाय बाय सांगते, ते बी विथ बॅकग्राऊंड म्युझिक सांगते. शालेची बोली, लिमलेटची गोळी. गोळ्यानंतर खा. आज चला दे. बाय. सावे, रणबीर सिंगच्या काळात तू शत्रुघ्न सिन्हाचा फॉर्म्युला वापरलायस असं वाटत नाही तुला? जुना आशिक त्रास देतोय म्हणून नवा आशिक वाचवायला येईल? अगं पिक्चर काढलं तर पहिल्या दिवशी आपटेल. ते सगळं कळतंय रे मामा मला, पण ते प्लॅन मध्ये नव्हतं ना. तर नेमकं त्याने आम्हा दोघांना बघितलं तर काय करणार? गोष्ट सुरू झाली तर एंटर करावी लागणारच ना. सावे, पण मला मामाच पटतंय बरं का. हे बॉयफ्रेंड त्रास देतोय याच्यापेक्षा काहीतरी वेगळं पाहिजे. या पिक्चरचा एंड करणार तर मीच करणार, बाकी कोण नाही. पण आता वेळ झाली इंटरव्हलची. इंटरव्हल
बाहेर बलराम उभाय. बलराम. सावित्री, कसं शक्य आहे हे शाले? अहो खरं सांगते मी. कृष्णा हे असं कसं म्हणतील शाले? अगं कसं काय शाले? जाऊ बाई आता तुम्ही किती वेळा शाले शाले म्हटलं तरी मी आणि माझं उत्तर बदलणार नाही. तुम्हासनी तर ठावे शालीची बोली लिमलेटची गवळी. घशात घालत्या गोळ्या. हे कृष्णा हे काय डोक्यावर पडल्यात का? पडल्या होत्या खरं. ते काय झालं तुझं काय करू आम्ही शाले? ऐकून घ्या. हा, सासूबाई हल्ल्यात, डोक्यानं हल्ल्यात त्या. मला पटलंय तुमचं. पटतंय ना? चेहऱ्यावर का नाही दिसत आहे तसं? म्हणजे बातमी ऐकल्यापासून आमच्या तळपायाची आग मस्तकात जाते आणि तू तू आनंदाने बातमी सांगतेस आम्हाला. का तुला हे समजा असं व्हायला हवंय का करवली म्हणून नाचायचंय त्या हराम त्या अर्जुनच्या लग्नात? केवढा तो आनंद, आनंद ओसंडून वाहतोय. हो जाऊबाई, आता माझा फेसच असा आनंदी आहे, त्याला मी तरी काय करणार. दुःखी करायचा. अगं त्या भिकारडीला सून करायची काय दुर्बुद्धी सुचली कृष्णाईंना. महाटगी आहे ती पोरगी. जाऊबाई, आपल्याला वेळीच काहीतरी केलं पाहिजे. एकदा का ती पोरगी माप ओलांडून या घरात आली ना तर आपलं काय खरं नाही. माझं एक ठीक आहे हो, आमच्या नवऱ्यामुळं तर आमच्या स्वाभिमानाचं पायपुसणच झालंय. पर तुम्ही माहेरच्या निंबाळकर, तुम्हासनी असं मिंद्यासारखं तिच्या पुढे हात जोडून उभं राहिलेलं मला नाही पाहणार. सर आलेल्या पाहुण्याला पाणी इच्छाराव. तसा जरा उशीर झाला यायला. जवळ झोपायची वेळ झाली नाही का? होय दिप्या, तुझी ही सख्खी मानलेली पोरगी नाही का लावणीचा प्रोग्राम करती. शो लावायचा होता. कसे कलाकारांचा सत्कार तोच आमचा सत्कार. पूर्वी करत होती, आता बंद केलेत. अर असं झालं होय. नाही पण बेस केलं. कसे वयात आलेली पोरगी अशी गावासमोर नाचवायची म्हणजे चांगलं दिसत नाही. दीपू एकदम चांगला निर्णय. नाव काय हिचं म्हटलं? हा, चमकी. बघितली का नाही की नावासारखीच अशी चमक बसती येत काळजात. काम काय बोल. तरी म्हणलं वेताची छडी अजून सपापली कशी नाही. तुला घेतली का मधी? उगाच सँडविच मधला बटाटा हो नको नाही गे. ए बघे, तुझं जे काही आहे ना ते बाहेर. आमच्या इथं आमच्या इथं काय करतोस येडे? तू आमच्या इथं काय करतीस? आश्रित आयला तुझी बघ ऐकायला आलेलं नाही इथं. पाहुण्यांची चौकशी करायला आलो होतो. बर हे सगळं गेलं बोंबलत. दीपू द मास्टर माइंड. बोला कितीला लावता याची बैठक? बिदागीत तुम्ही म्हणाल ती. बलराम, महिला इस्त्री खडक आणि धोक्यानं भडक 2 मिनिटाच्या आत निघायचं, नाहीतर इथंच गाडेन. बाप रे, दृश्यम 3 मर्डर करणार का काय? ठुप गायब. वेळ नको येऊ देऊ. दिसायला फुल पाकरून नांग्या मधमाशीच्या असा चिरलेल का नाही कळायचं पण नाही. त्यामुळे थंड डोक्यानं घे. माझी गरमी तुला सोसायची नाही. मामानं शांततेत दुस्तीत घ्यायला सांगितलंय म्हणून सांगतोय. तर कवा अयो नुसतीच तर म्हणते आणि येत पण नाही, नेऊन पण देत नाही. कधीतरी गावचीच की टप्प्यात. चला गुड नाईट गुड नाईट स्वीट ड्रीम.
आणि सावे, अगं तू बोलला असता ना आता इथं याला. भानगडी करणारा माणूस गायब झाला तर कुणाला फरक पडणार आहे? चमकी आता बॅग भरायची आणि घरी जायचं. का पाहिलं नाहीस तू कसा गिधाडासारखा वकवकलेल्या नजरेनं पाहत होता? नाही, तू नाही इथे थांबायचंस. मामा, हिचं तिकीट काढ आणि हिला पाठवून दे. सावे, अगं तू याला घाबरलीस? घाबरलेली नाही ती चमके. अगं तुझी काळजी वाटते म्हणून बोलते ती. सांग तिला. साव्या गायसे कितने आए कितने गए. या चिचुक्या थोबाडाच्याला खलबत्त्यात घालून असा ठेचीन ना बघच तू. आणि तू असं ना कुठं मला काय होणार आहे? मी कुठंही जाणार नाही. एक मिनिट, तुला कसं माहित त्या दारामागं तो बलराम उभा येते? जादू. नाही, तू ठरवलंच आहेस का किती सून म्हणून घरात येणार आहे ते? चिन्ह तर तशीच दिसतंय. जाऊबाई, कवठेकरांची मोठ्या सुनबाई म्हणून तुम्हासनी लवकरच काहीतरी ऍक्शन घेतली पाहिजे. एकदा का ती पोरगी मापटं ओलांडून घरात आली तर तुम्हासनीच तिची आरती ओवाळावी लागल. नाही ते कसं आहे, प्रधानाची बायको प्रधानी, सेनापतीची बायको सेनापती, तशी राजाची बायको राणी. आणि जर का या पोरीचं अर्जुन भाऊजी सोबत लग्न झालं तर आज जसं या अर्जुन भाऊजी समोर आपल्याला हात पसराव्या लागतात ना, तसं त्या पोरी पुढे हात पसराव्या लागतील. तसं काही होऊ देणार नाही या विशाले. कसं काय? त्यांना रमायचं आहे ना, तर रमू दे. लग्न झालं तरच्या गोष्टी बोलतीयस, पण आता ती फक्त नोकर आहे. आणि नोकरांना, विशेषतः नवीन नोकरांना हाकलवून लावायचा एक जुना उपाय. तोच. पर तो लई याळा करून झालाय, लई जुना आहे तो. जुना आहे पण जालिम आहे. जालिम कसं काय? कारण जुनं ते सोनं. अभिनंदन मालकीनबाई, अभिनंदन. मालकीनबाई होण्याच्या मार्गावर आहात. खोट्याने खोट्याचा काढला काटा, त्यात नसे आनंदाला तोटा. हे घे 500 रुपये शगुन माझ्याकडून तुला. आले विश्वंभरच्या मना. आज एकदमच खुश दिसताय विश्वंभर साहेब. मानलं तुला. हा, काय म्हणला? ऐकू नाही आलं. म्हणलं मानलं तुला. मी खरं तर ना आशाच सोडून दिली होती. म्हणलं तुझ्याकडून काही हे काम होणार नाही. नाही पण काहीतरी आहे हा तुझ्या. आपण आपलं सिग्नेचर आणि नेचर तेव्हाच बदलतो जेव्हा समोरचा डोक्यात जातो. विश्वंभरा, कोळशाच्या खाणीत हिरा शोधलायस तू. हिरा. माझी पारख अगदीच वाया गेली नाही बरं का, चुकलीच नाही. आणि आता माझी खात्री झाली आहे, माझे कष्ट वाया जाणार नाही. धन्यवाद. तुम्ही काय करायलात माहिती का विश्वंभर साहेब? जी स्वतःच एक टाइम बॉम्ब आहे ना, तिला तुम्ही हत्यार कसं पकडायचं शिकवत बसलाय. तुम्ही काय करायलात माहिती का विश्वंभर साहेब? जी स्वतःच एक टाइम बॉम्ब आहे ना, तिला तुम्ही हत्यार कसं पकडायचं शिकवत बसलाय. चिल मारा की कधीतरी.
तुम्हाला ना सगळ्याचीच घाई आहे. घाईच करावी लागणार सावी, घाईच करावी लागणार. आली लग्न घटी समीप नवरा, ठेवून या वा घरा. घ्या, इथे अजून पीक लावलं नाही आणि तुम्ही जेवणाच्या पंक्तीवर बसला. सावी काय करू ग तुझं? एका परिस्थिती एवढी बिकट आणि तरी भाषा एवढी तिखट. सावी मी काय सांगतोय ते ऐक. आज ताई बोलत होती माझ्याशी. तिनं तिच्या मनात पक्क ठरवलंय तुला सून करून घ्यायचं. काय? बसला ना धक्का? सावी तुझ्यात नसलेल्या संस्कारांनी काय जादू केली मला माहित नाही. पण ताईच्या मनात मात्र पक्क घर करून बसली तू आणि प्रियाचे. पण एक लक्षात ठेव, तुला अर्जुनशी लग्न करायचंय, त्यामुळे तुझं सावज अर्जुन आहे. अर्जुनला बाटलीत उतरवणं सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. लक्षात ठेव. मिस्टर तिरसट, तुझ्या प्रेमाचा काउंटडाऊन सुरू.